नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. गोकुळ दूध संघ शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या मालकीचाच राहिला पाहिजे, सतेज पाटील यांचं प्रतिपादन. वारसा फेरफार नोंद करून देण्यासाठी 2000 रुपयांची लाच स्वीकारताना निमतानदार संजय बापू तेली यांना एसीबीने पकडले रंगेहात. काळुगडे येथे अनेक वेळा पाठपुरावा करूनही प्रश्न प्रलंबित. मूलभूत सुविधा मिळत नसतील तर आगामी निवडणुकांनंतर बहिष्कार टाकू, ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा. आता पाहूया ठळक घडामोडींचा सविस्तर आढावा. जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सोमवारी पवित्र अमरनाथ गुहेत वैदिक मंत्रोच्चारात अमरनाथ यात्रेचे औपचारिक उद्घाटन केलं. या प्रसंगी त्यांनी देशवासियांचं सुख, शांती, समृद्धी, उत्तम आरोग्य आणि कल्याणासाठी बाबा बर्फानी यांच्याकडे प्रार्थना केली. पाहूयात हा व्हिडिओ. ब्रह्मा विष्णु सदा शिवा भोले भोले ना हा शिवा यारदांगे. गोकुळ दूध संघ शेतकरी आणि दूध उत्पादकांच्या मालकीचाच राहिला पाहिजे. गेल्या निवडणुकीत सर्वांना सोबत घेऊन गोकुळची निवडणूक लढवली आणि मागील 5 वर्षात चांगला कारभार केला, असं प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. आज झालेल्या राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या ठरावधारक मेळाव्यात ते बोलत होते. नेमकं काय म्हणालेत आमदार सतेज पाटील, पाहूयात. आमचे अस्तित्व या गोकुळचा या जिल्ह्यामध्ये आमचा पाया काय असेल तर दूध संस्था हा आमचा पाया या ठिकाणी. या गोकुळच्या विकासाची पहिली पायरी कुठली असेल तर ती दूध संस्था ही पहिली पायरी आहे. शेतकरी आणि दूध संस्था ही आमची पहिली पायरी आहे. आम्ही एखाद्याची किटली 5 लिटरची या चंदगड मधून आणून डायरेक्ट गोकुळ शिरगावला या ठिकाणी आणू शकत नाही. गगनवाड्यातली शाहूवाडीतल्या एखाद्या शेतकऱ्याचं दूध आम्ही डायरेक्ट गोकुळ शिरगावला आणू शकत नाही. आम्हाला लागते ती दूध संस्था लागते. जी दूध संस्था त्या सभासदांचं दूध गोळा करते आणि आम्हाला ते पोचवायचं काम या ठिकाणी करते. आणि म्हणून या गोकुळच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी ज्या पद्धतीनं शेतकरी हा हृदय आहे, ते हृदय चालवायचं काम करत असेल तर ती दूध संस्था करते. हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं. राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीच्या ठरावधारक मेळाव्यात बोलताना राजू शेट्टी यांनी गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यावरून मागील गोकुळ निवडणूक ही मल्टीस्टेटच्या मुद्द्यावर लढवली गेली होती आणि त्यावेळी सभासदांनी गोकुळ हा जिल्ह्याचाच दूध संघ राहिला पाहिजे अशी स्पष्ट भूमिका घेतल्याचं त्यांनी सांगितले. गोकुळची निवडणूक झाली ते मल्टीस्टेट करायचे का नाही करायचे या मुद्द्यावरच प्रामुख्याने झालेले होते आणि सभासदांनी बहुसंख्येनं निकाल दिलेला होता की हा गोकुळ जिल्हा दूध संघ हा आमचा जिल्ह्याचा आहे आणि तो आमचा अभिमान आहे आणि तो जिल्ह्याचाच राहिला पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही वाटेकरी कुणाला घेणार नाही अशा प्रकारची सुस्पष्ट अशी भूमिका सगळ्या सभासदांनी घेतलेली होती. मी या गोष्टीची मुद्दामून आठवण करून द्यायला लागलो आहे कारण राज्यामध्ये सहकारातल्या ज्या काही संस्था दुधातल्या राहिलेल्या आहेत त्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच राहिलेल्या आहेत. त्यातला सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपला गोकुळ असेल, वारणा असेल, राजाराम बाप्पा असेल, राजहंस आणि पुणे जिल्हा दूध संघ म्हटला तर परत नावच आठवत नाही. एवढ्या संस्था आता सहकारातल्या दुधामधल्या शिल्लक राहिलेल्या आहेत राज्यामध्ये. वारस व फेरफार नोंद करून देण्यासाठी 2000 रुपयांची लाच स्वीकारताना संजय बापू तेली यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलं. आरोपी शिरोळे येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात निमतानदार म्हणून कार्यरत असून वारस नोंदणीचे काम करून देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराकडे 2000 रुपयांची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. या प्रकरणी शिरोळ पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास एसीबी कडून सुरू आहे. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील काळगुडे वसाहतीतील नागरिकांना गेल्या तब्बल 25 वर्षांपासून मुख्य रस्त्यापासून वंचित राहावं लागत असून सुमारे 200हून अधिक ग्रामस्थांना या मूलभूत सुविधेअभावी मोठा त्रास सहन करावा लागतोय. वारंवार पाठपुरावा करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला. मूलभूत सुविधा मिळत नसतील तर आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा महिला आणि ग्रामस्थांनी दिलाय. सरवडे गावामध्ये माळवाडी विभागामध्ये 25 वर्ष झाले पण इथं रस्त्याची सुविधा झालेली नाही आहे. परत आजारी हे माणूस पडले
तरी सुद्धा इथून तटावून प्रेत न्यावं लागतंय. पंचायतीमध्ये मी सदस्य असताना सुद्धा मी हा विषय मांडला रस्त्यासाठी, पण कुणीही दखल घेतली नाही आहे. आणि त्यामुळं इथल्या लोकसंख्या 200 लोकसंख्या आहे, तरी सुद्धा एवढी माणसांना प्रत्येक अडचणीला सामोरे जावे लागायले. माझ्या सासऱ्यांचे मयत झाल्यानंतर प्रेत इथून तटावून न्यावं लागलं. एवढ्या अडचणीला आम्हाला सामोरे जावे लागले, तरी सुद्धा इथे कुणीही दखल घेतलेली नाही आहे. आणि आम्हाला एवढीच मागणी आहे की आम्हाला इथं रस्ता झाला पाहिजे. चारी बाजून कुंडी आहे. इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी धडक कारवाई करत मोक्यातील आरोपी रुपेश नरवाडे आणि ऋषिकेश परेट यांची आज इचलकरंजी शहरातील विविध भागातून धिंड काढली. दोन्ही आरोपींनी 2 दिवसांपूर्वी एका गाडी चालकाला अडवून त्याची दुचाकी आणि मोबाईल हिसकावल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींवर यापूर्वीही खंडणी, चोरी, खून, मारामारी यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद असून त्यांच्यावर तब्बल 6 वेळा मोक्का अंतर्गत कारवाई झाली आहे. पोलिसांनी आरोपींना भोनेमाळ, जवाहरनगर, गणपती कट्टा आदी परिसरातून फिरवत गुन्हेगारांवर कायद्याचा धाक कायम असल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. बेंदूर सणाच्या उत्सवासाठी मोठ्या उत्साहात तयारी सुरू असतानाच ऐन सणाच्या दिवशी पहाटे देखण्या बैलाचा अचानक मृत्यू झाल्याने कुर्णी गावावर शोककळा पसरली. या घटनेमुळे नियोजित मिरवणुकीचा उत्साह क्षणात दुःखात बदलला. कुर्णी येथील SP स्पोर्ट्स मंडळाने दरवर्षीप्रमाणे बेंदूर सणाच्या मिरवणुकीसाठी सुमारे 80,000 रुपये खर्चून आकर्षक बैल खरेदी केला होता. गेल्या 15 दिवसांपासून मंडळातील तरुणांनी बैलाची प्रेमाने देखभाल केली. त्यांच्या खाण्यापिण्यासह सर्व व्यवस्थेची विशेष काळजी घेण्यात आली होती. मिरवणुकीसाठी 30,000 रुपये खर्चून बेंजो पथक निश्चित करण्यात आलं होतं. तसेच मंडळाच्या सदस्यांनी 150 टी-शर्ट छापून घेतले होते. नैवेद्यापासून मिरवणुकीपर्यंतची सर्व तयारी पूर्ण झाली होती. मात्र बेंदूर सणाच्या दिवशी पहाटे बैलाला अंघोळीसाठी नेत असताना तो मृत असल्याचं दिसून आलं. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं घोषित केलं. ही बातमी समजताच मंडळातील तरुणांनी एकच टाहू फोडला. शेतकरी कर्जमाफी योजनेची तारीख बदलल्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र सरकारकडून शेतकरी कर्जमाफी योजनेचा खेळखंडोबा सुरू केल्याचं म्हणत शेतकऱ्यांची फसवणूक सरकारला महागात पडेल असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना दिला जाईल असं सरकारने जाहीर केलं होतं. मात्र आता शेतकरी कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ शेतकऱ्यांना 5 जुलैपासून मिळणार असल्याची घोषणा कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी विधिमंडळात केली आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे. वास्तविक पाहता राज्यपालाकडे जायचं काहीच कारण नव्हतं, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बजेटमध्ये तरतूद केलेली होती. बजेटमध्ये तरतूद केलेली आहे आणि त्याच्यामध्ये एवढे निकष आणि एवढे कसोट्या लावलेल्या आहेत की 35,000 कोटीची ही कर्जमाफी 7-8 हजारच्या पुढे जात नाही. आणि ती सुद्धा देत असताना अशा प्रकारचा कंजूसपणा दाखवणे सरकारला शोभणार नाही. हा जो खेळखंडोबा करायला लागलाय, कारण याच्यामुळं किमान 50,000 रुपये मिळणार अशा आशेवर शेतकरी राहिलेले होते, जे नियमित कर्जदार आहेत, ज्यांच्या कर्जाची मुदत 30 जूनला संपणार आहे, म्हणजे उद्या संपणार आहे, ते उद्यापासून थकबाकी जाणार आहे. त्यांनी असं नियोजन करून ठेवलेलं होतं की किमान 50,000 आपल्या अकाउंटला जमा होतील आणि उरलेले पैसे आपण कर्जाचे भरायचे, असं नियोजन ज्यांनी केलेलं होतं ते आता पुन्हा कर्जबाजारी होणार आहे. तर या होत्या आजच्या दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच वेगवान आणि ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.